होळीची कथा. खूप वर्षापूर्वी हिरण्यकशिपू नावाचा एक अहंकारी दैत्यराज होता. त्याला स्वतःलाच देव मानून सर्वांनी त्याची पूजा करावी अशी इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. हे पाहून हिरण्यकशिपू खूप रागावला आणि त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे त्रास दिला. शेवटी त्याने आपल्या बहिणी होलिकेची मदत घेतली. होलिकेला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. तिने प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला. होलिका जळून भस्म झाली. यातून आपल्याला एकच शिकवण मिळते: सत्य आणि भक्तीचा नेहमी विजय होतो. अहंकार आणि वाईट प्रवृत्तींचा शेवटी नाशच होतो. म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करून वाईट विचारांचा त्याग केला जातो. वाईटांवर चांगल्याच गोष्टींचा विजय होतो. ही होळीची खरी कथा. शेवटी होळी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.